नमस्कार. आजची कहाणी आहे एका अशा अविश्वसनीय बदलाची की खरंच पटणार नाही. जरा विचार करा. एक माणूस जो टोकाचा क्रूर डाकू होता, तोच पुढे जाऊन एक महान, पूजनीय ऋषी बनला. कसं शक्य आहे हे? चला तर मग जाणून घेऊया ही अद्भुत गोष्ट. खरं तर हेच वाक्य या संपूर्ण कथेचं सार आहे. म्हणजे बघा, यातून एक गोष्ट स्पष्ट होते की माणूस कितीही वाईट मार्गाला लागलेला असो, त्याच्यामध्ये बदलण्याची एक सुप्त शक्ती नक्कीच असते. ही गोष्ट फक्त एका डाकूची नाहीये, तर एका पापी व्यक्तीच्या संत बनण्यापर्यंतच्या प्रवासाची आहे. तर मग सुरुवात करूया आपल्या कथेच्या मुख्य पात्रापासून. त्याचं नाव होतं रत्नाकर. पण थांबा, सुरुवातीला तो काही नायक वगैरे नव्हता. उलट तो एक अतिशय क्रूर डाकू होता. एका घनदाट भयंकर जंगलात त्याची जबरदस्त दहशत होती. तिथून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांवर तो अत्याचार करायचा. त्या जंगलात रत्नाकरचं नाव म्हणजे भीतीचं दुसरं नाव होतं. तो इतका निर्दयी होता, पण त्याला स्वतःला असं वाटायचं की ही क्रूरता गरजेची आहे. का? कारण त्याचा एकच उद्देश होता, कसाही करून अगदी लोकांचा जीव घेऊन का होईना आपल्या कुटुंबाचा पोट भरणं. त्याच्या डोक्यात पक्क होतं की तो जे काही करतोय ते फक्त आणि फक्त आपल्या कुटुंबासाठीच करतोय. हे जे शब्द आहेत ना, यातूनच रत्नाकरची मानसिकता अगदी स्पष्ट दिसते. त्याच्यासाठी लोकांच्या जीवापेक्षा सोनं नाणं जास्त महत्वाचं होतं. विचार करा किती टोकाची क्रूरता असेल ही. आणि याचमुळे त्याची दहशत सगळीकडे पसरली होती. आणि मग एक दिवस रत्नाकरच्या आयुष्यात तो निर्णायक क्षण आला. एक असा क्षण ज्याने सगळ्यांच्या सगळं बदलून टाकलं. त्याची भेट झाली साक्षात देवर्षी नारदांशी. इथे बघा, दोन पूर्णपणे वेगळी जगं एकमेकांसमोर उभी ठाकली होती. एका बाजूला होता रत्नाकर, ज्याला हवं होतं सोनं, संपत्ती, आणि दुसऱ्या बाजूला होते नारद मुनी, जे त्याला देऊ पाहत होते ज्ञान, सत्य आणि नारायणाचं नाव. हा फक्त एक संवाद नव्हता, तर दोन वेगवेगळ्या विचारसरणींची, दोन वेगळ्या जीवनमूल्यांची टक्कर होती. आणि याच भेटीत नारद मुनींनी रत्नाकरला फक्त एक प्रश्न विचारला. पण तो प्रश्न इतका खोल होता, इतका भेदक होता, की त्याने रत्नाकरच्या जगण्याच्या संपूर्ण उद्देशालाच एक मोठं आव्हान दिलं. नारदांचा प्रश्न साधासुधा नव्हता. तो थेट रत्नाकरच्या वर्मावर बसला होता. प्रश्न होता, अरे तू हे जे काही लूटमार आणि हत्या करून पाप कमावतो आहेस, ह्या पापात तुझं कुटुंब भागीदार होईल का? विचार करा, ज्या कुटुंबासाठी तो आयुष्यभर पाप करत होता, तेच त्याच्या पापाचे वाटेकरी होणार का? ह्या एका प्रश्नाने रत्नाकरला अक्षरशः हलवून सोडलं आणि पहिल्यांदाच तो आपल्या कर्मांबद्दल विचार करू लागला. आत्ता गोष्ट आणखी रंजक वळणावर येते. रत्नाकर धावत पळत घरी पोचतो. त्याच्या डोक्यात तोच एक प्रश्न घोळत असतो आणि तो घरातल्या प्रत्येकाला, आपल्या बायकोला, आईला, वडिलांना, सगळ्यांना तोच एक प्रश्न विचारतो. आणि घरातून जे उत्तर मिळालं त्याने तर रत्नाकरच्या पायाखालची जमीनच सरकली. सगळे म्हणाले, तुझ्या कर्माचं फळ तूच भोगणार, आम्ही का भोगू? हा एक प्रचंड मोठा धक्का होता. विचार करा, ज्यांच्यासाठी तो आयुष्यभर पाप करत होता त्यांनीच हात वर केले. एका क्षणात त्याच्या जगण्याचा, त्याच्या सगळ्या कर्मांचा आधारच नाहीसा झाला. आता पूर्णपणे खचलेला, तुटलेला रत्नाकर पुन्हा नारदमुनींकडे परत आला. त्याला कळून चुकलं होतं की तो किती मोठ्या भ्रमात होता. आणि तो त्यांना म्हणाला, मला या पापांमधनं बाहेर पडण्याचा मार्ग दाखवा. तेव्हा नारदांनी त्याला तपस्येचा मार्ग सांगितला. आता तपस्या म्हणजे नेमकं काय? फक्त डोळे मिटून बसणं म्हणजे तपस्या नाही. ही एक अत्यंत कठीण आध्यात्मिक साधना आहे, ज्यात स्वतःच्या मनावर, शरीरावर नियंत्रण मिळवून आत्मशुद्धी करायची असते. हे आपण यासाठी समजून घेतोय कारण रत्नाकर आता किती अवघड मार्गावर निघणार होता याचा अंदाज येईल. आणि इथून सुरू झाला रत्नाकरच्या आयुष्याचा दुसरा अंक. त्याने सगळा मोह, सगळं जग सोडून दिलं आणि फक्त एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं, नारदांनी दिलेल्या राम या पवित्र नावाच्या जपावर. ही तपश्चर्या काही 1-2 दिवसांची किंवा महिन्यांची नव्हती, तर अनेक वर्षांची अतिशय कठोर साधना होती. आणि मग अनेक वर्ष लोटली. रत्नाकरची तपश्चर्या सुरूच होती. आता आपण त्या क्षणाबद्दल बोलूया जो या संपूर्ण परिवर्तनाचा कळस होता. तो क्षण जेव्हा त्याच्या तपश्चर्येमुळे स्वतः देवाला हस्तक्षेप करावा लागला. अनेक वर्षांच्या त्या अखंड, अविचल साधनेनंतर अखेर त्याची तपश्चर्या फळाला आली.
रत्नाकर नावाच्या त्या डाकूचा जणू पुनर्जन्म झाला होता. त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन स्वतः ब्रह्मदेव त्याच्यासमोर प्रकट झाले. त्यांनी सांगितलं की रत्नाकरची तपस्या पूर्ण झालीय. तो डाकू रत्नाकर आता संपला होता आणि त्याच्या जागी एका नवीन ज्ञानी ऋषीचा जन्म झाला होता, ज्यांना पुढे जाऊन संपूर्ण जग वाल्मिकी या नावाने ओळखणार होतं. ब्रह्मदेवांनी त्यांना फक्त नवीन नावच नाही दिलं, तर एक महान कार्यही सोपवलं. त्यांनी वाल्मिकींना एक दिव्य दृष्टी दिली, ज्यामुळे त्यांना भगवान श्रीरामांचं संपूर्ण जीवन जसांच्या तसं पाहता आलं. इतकंच नाही तर त्यांना आदिकवी म्हणजेच पहिला कवी होण्याचा मान दिला आणि जगातील सर्वश्रेष्ठ महाकाव्य रामायण लिहिण्याची शक्ती आणि प्रेरणाही दिली. आणि बघा केवढा मोठा बदल आहे हा. ज्या हातांनी कधी काळी लोकांचे प्राण घेतले होते, त्याच हातांनी जगाला श्रीरामाची अजरामर कथा दिली. या कथेचा शेवट आपण स्वतः महर्षी वाल्मिकींच्या शब्दांनीच करूया. या शब्दांमधून त्यांची श्रीरामांप्रती असलेली अपार भक्ती आणि आपल्या नवीन ध्येयाबद्दलची निष्ठा स्पष्ट दिसते. आणि जाता जाता एक प्रश्न मागे ठेवून जातो. एक असा प्रश्न जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो की खरंच पश्चातापाची आग इतकी प्रबळ असू शकते का, की ती मोठ्यातलं मोठं पाप सुद्धा धुवून काढू शकेल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?